तुमच्या माझ्या नजरेमध्ये जर एखादं सुंदर जर काय वाटत असेल आपल्याला, तर आपण म्हणू एखादा उद्यान, बगीचा किंवा एखादं घर, किती छान घर आहे, किंवा एखादा काही मनोरंजनात्मक ठिकाण. पण हे अज्ञात लेखक आहेत, त्यांना आवडले, काय आवडले त्यांना, तर ICU ची रूम. ICU अर्थात ICU ची रूम. जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे ICU. मी पण अंगात आलं असेल तर ICU ची रूम बघावी आणि विचार करावा. दोन व्यक्तीमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म, जात, वर्ण, श्रीमंत, गरीब एवढंच नाही तर स्त्री पुरुष हा भेदही इथं नसतो. तो काचेचा दरवाजा ओलांडून ICU मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडतात तिथेच गळून पडतात. आज जाते ते फक्त मानवाचे शरीर. आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील आणि जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरु सुद्धा असतील. पण जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं ICU मध्ये मिळतं ते कुठंच वाचायला मिळत नाही. आयुष्याचा खरा अर्थ इथेच कळतो. म्हणूनच ही जागा खरोखरच फार सुंदर आहे असे लेखक म्हणतात. एखाद्या घरात भुताटकी असते, कुणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. पण इथं ICUच्या एकेका बेडवर आजवर 100-200 असंख्य लोक मेलेले असतात. कसली भीती नाही, काही अफवा नाही. माणूस गेला, बेडशीट बदलला, दुसरा माणूस आला, एवढंच असतं इथं. हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशीनमधून ऑक्सिजन जातो. आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, लोक हसतील का माझ्या अवताराला, बोलण्याला, माझ्या भाषेला. इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. पुरुष असो की स्त्री, लाज वगैरे गोष्टींना इथे किंमत शून्य असते. वेळेची खरी किंमत सर्वात जास्त इथेच कळते, जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे. तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते, फक्त आणखीन एक दिवस, 1 तास, अजून 5 मिनिटं मिळाली तर. बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वतःकडून, इतरांकडून अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा, असंख्य अपेक्षा. तिथे फक्त एकच अपेक्षा असते, अजून एकदा, फक्त एकदा डोळे उघडावे. आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं, आपला गर्व उतरतो. कधी वाटलंच की माझ्याकडे तर काहीच नाही, सगळं संपलं आहे, तेव्हाही जायचं. आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे. निसर्गाने माणूस निर्माण करते वेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील माणूस मला तिथे दिसतो, अर्थात ICU. म्हणूनच ही जागा सर्वात सुंदर आहे. सर्व धर्म, जात, भाषा,